संत्रा निर्यातीला चालना. राज्यातल्या 8 जिल्ह्यात राबवणार निर्यातक्षम भाजीपाला पीक प्रकल्प. आणि राज्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. संत्रा उत्पादकांमध्ये अग्रणी असलेल्या महाऑरेंजला आता आयात निर्यातीचा परवाना मिळाला आहे. त्यामुळे संत्रा निर्यातीला चालना मिळणार आहे. महाऑरेंज, अपेडा, कृषी आणि पणन मंडळ यांच्या संयुक्त सहकार्यानं नुकतंच वर्धा इथं एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात संत्रा निर्यातीबाबत धोरणं ठरवण्यात आली. बांगलादेश आणि नेपाळ या शेजारील राष्ट्रांव्यतिरिक्त इतर देशात निर्यातीची गरज लक्षात घेऊन अमरावती आणि नागपूर हे 2 जिल्हे कृषी निर्यात क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये निर्यातक्षम भाजीपाला पीक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. पिकांची उत्पादकता आणि दर्जा वाढवण्याबरोबरच मागणीनुसार निर्यात करून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला जास्तीत जास्त दर मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठाणे, जळगाव, नाशिक, पालघर, लातूर, बीड आणि सातारा या 8 जिल्ह्यातल्या 3120 हेक्टर क्षेत्रावर 3120 शेतकऱ्यांद्वारे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यातल्या धरण साठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातल्या अनेक धरणांमध्ये 10 ते 31%, मराठवाड्यातल्या धरणात 2 ते 10%, तर नाशिकमधल्या धरणांच्या पाणी पातळीत 10%हून अधिक वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातल्या धरणांमध्येही 10 ते 20%नं पाणी पातळी वाढली आहे. राधानगरी, सूर्या, इरई, तुळशी, वैतरणा ही धरणं 98 ते 100% भरली असून तिलारी, निम्नवैना, निम्नवर्धा ही धरणे 55%हून अधिक भरली आहेत. महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 अन्वये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं शोषित आणि अतिशोषित अशा 80 पाणलोट क्षेत्रांमधल्या समाविष्ट गावांमध्ये कृषी आणि औद्योगिक वापरासाठी तसंच 60 मीटरपेक्षा अधिक खोलीची विहीर, विंधन विहीर किंवा कूपनलिका खोदायला पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध घातला आहे. पुणे जिल्ह्यातल्या 7 पाणलोट क्षेत्रांसाठी सांगलीतल्या 6, सातारा 1, सोलापूरमधल्या 7, नाशिकमधल्या 11, अहमदनगर 13, जळगाव 12, औरंगाबाद, जालना प्रत्येकी 1, उस्मानाबाद 3, लातूर 7, अमरावती 9 आणि बुलढाण्यातल्या 2 पाणलोट क्षेत्रांसाठी हा प्रतिबंध आहे. यंदा मान्सूनची तूट 10 ते 15% असूनही गतवर्षीच्या तुलनेत खरीप लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. 18 सप्टेंबरपर्यंत देशात 10 कोटी 26 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. गतवर्षी या काळात ती 10 कोटी 5 लाख हेक्टरवर झाली होती. पीक निहाय पेरणी याप्रमाणे झाली आहे. भात 372.66 लाख हेक्टर, तेलबिया 182.25, कडधान्य 112.42, भरडधान्य 182.70, ऊस 48.84 आणि ताक 7.80. सांगली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अग्रणी नदीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यामुळे सतत कोरडी असणारी ही नदी नुकत्याच झालेल्या पावसानं दुथडी भरून वाहू लागली आहे. सिंचन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, जलबिरादरी, शासकीय योजना आणि मुख्यतः ग्रामस्थांच्या सहभागातून झालेलं हे काम अपेक्षेपेक्षा कमी रकमेत पूर्ण झालं आहे. आता पाहूयात कृषीविषयक सल्ला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत पिकांचं उत्पादन वाढवण्याकरता शेतकऱ्यांना स्थानीय स्तरावर आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. हे सहाय्य नोंदणीकृत शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. या अभियानाअंतर्गत युरिया ब्रिकेट मशीनसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल. भात पिकामध्ये युरियाच्या कार्यक्षम वापरासाठी युरिया ब्रिकेट मशीन किमतीच्या 50% किंवा 90,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देय आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहाय्यकाकडे, कृषी अधिकाऱ्याकडे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. आता पाहूयात बाजारभाव.
जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। वांगी 1500 500, कोबी 800 500, चवळी शेंगा 2800 1600, मेथी 4000 2000, पालक 1800 1800, कोथिंबीर 5000 2000, कांदा 4500 2200, बटाटा 750 400 आणि टोमॅटो 1400 आणि 700। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त। येत्या 2 दिवसात कोकणातल्या काही भागात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। या काळात उत्तर कोकणातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे। जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 31, किमान 26, पुणे 30 22, औरंगाबाद 29 21, नागपूर 33 25, सोलापूर 33 23 आणि नाशिक 27 आणि 21। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। कृषी विषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा। निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030। आमचा ईमेल आयडी आहे krishivarta.ddkmumbai@gmail.com। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। नमस्कार, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। जी जनावर आपल्या घरामध्ये असतात, जे पशुधन आपल्या घरामध्ये असतं, ते सुद्धा आपले कुटुंबच आहेत नाही का, कुटुंबातले सदस्यच आहे। त्यांना जर एखादा आजार झाला तर नेमकं काय करायचं असा प्रश्न कित्येकदा आपल्याला पडतो। आजच्या या भागामध्ये आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचा चर्चेचा विषय आहे जनावरांमधील महत्त्वाचे आजार आणि उपचार। आणि चर्चेत सहभागी होत आहेत डॉक्टर पंकज भानुदास हासे, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला इथून आलेत। डॉक्टर साहेब नमस्कार, कार्यक्रमात खूप खूप स्वागत। माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की जनावरांना आजार नेमके होतात तरी कसे? खूप महत्त्वाचा आणि छान प्रश्न आहे। या भूतलावावर जनावरांमध्ये आजार कसे होतात याबाबत संशोधकांनी आणि वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे संशोधन केलेले आहे। परंतु तरी सुद्धा सर्व संशोधनाचं सार एकच आहे की समतोल आहार, सकस आहार, योग्य निवारा, अन्न, पाणी आणि जर आपण उत्तम व्यवस्थापन केलं तर जनावरांचा आजार हा कधी जनावरांच्या जवळ येणार नाही। यासाठी आपणाला जनावरांचा आहार जर पाहायचा असेल तर आपल्याला माहित आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे, अन्न तारी अन्न मारी। एखाद्या जनावराने खूप जास्त खाल्लं, त्याला आवश्यक असणाऱ्या पोषण तत्वांपेक्षा जर त्याला जास्त अन्न दिलं तर निश्चितच जनावराच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो। त्याच्यामुळे अपचन होतं, बद्धकोष्ठता होते, जनावराला याच्यामुळे पोटफुगी होते। आणि जर दुसरी बाजू पाहिली आपण तर अनेक जनावरांना कुपोषण होत असतं। त्याच्यामध्ये जनावरांना लागणारं जे पोषण मूल्य आहे ते मिळत नाही। त्याच्यामुळे कुपोषणामुळे अनेक जनावर दगावण्याचं प्रमाण हे भारतामध्ये जास्त आहे। म्हणजे समतोल आहार जनावराला तारतो तर असमतोल आहार जनावराला मारक ठरतो। अगदी निश्चित। सर मला सांगा की आता ह्या आजारांविषयी आपण चर्चा करूया। ह्या आजाराचं वर्गीकरण कसं काय करता येईल? एकदा आधी करता येतं का, आणि जर करता येत असेल तर कसं करायचं? जनावरांच्या वर्गीकरणाचा जर आपण विषय लक्षात घेतला तर त्याचे ढोबळमानाने 3 ते 4 प्रकारामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं। त्याच्यामध्ये आहे जीवजंतूंच्या प्रकारानुसार, म्हणजे उदाहरणार्थ बॅक्टेरियल डिसीजेस की ज्याला आपण जीवाणू म्हणूयात, बरोबर, त्या जीवाणूजन्य आजार त्याच्यामध्ये येतो फर्या, गटसर्प,
त्याच्यानंतर पुढचा वर्गीकरणाचा प्रकार आहे म्हणजे विषाणूजन्य आजार. त्याच्यामध्ये लाळ्या खुरकूत आहे. त्याच्यानंतर तो म्हणजे बुरशीजन्य आजार, कवकजन्य आजार आपण ज्याला म्हणूयात. तर साधारणतः जनावरांमध्ये त्वचेचे जे आजार आहेत ते पूर्ण बुरशीजन्य आजारामध्ये येतात. आणि चौथा प्रकार म्हणजे परोपजीवी आजार. की ज्याच्यामध्ये थायलेरिया येतो, बबेसिया येतो, एनाप्लाझ्मा येतो. अशा प्रकारचे जे आजार आहेत ते अशा प्रकारे जनावरांच्या आजाराचं वर्गीकरण करता येऊ शकतं. निश्चित. सर, आता आपण चर्चा करताना असं म्हणालात लाळ्या खुरकूत नावाचा एक आजार आहे. काय आहे हा आजार? म्हणजे जनावराच्या तोंडातून ज्यावेळेस लाळ चालू होते त्याच्यामुळे त्याला लाळ्या म्हटलंय. आणि खुरकूत म्हणजे हे जे विषाणू आहेत ते जनावराच्या खुरामध्ये असतात म्हणून त्याला लाळ्या खुरकूत असं म्हटलं जातं. हा एक विषाणूजन्य आजार आहे की लाळ्या खुरकूत आजारामध्ये दुहेरी आपल्याला तोटा होत असतो. एकतर जनावरावर आपल्याला उपचार करावा लागतो, ही पहिली गोष्ट. आणि हा आजार झाल्यामुळं जनावराला कोणत्याही प्रकारचं आपल्याला काम लावता येत नाही, त्याच्यामुळे दुग्ध उत्पादन कमी होतं. असा दुहेरी प्रकारचा तोटा आपल्याला शेतकऱ्यांना होत असतो. ह्या आजारालाच आपण शेतकऱ्यांचा, पशुपालकांचा, नवे जनावरांचाही कर्दनकाळ म्हटलेला आहे. सर, पण याची लक्षणं काय आहेत? तर लक्षणांचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे जनावराच्या तोंडावर पायाच्या खुराच्या बेचक्यामध्ये फोड येतात. हे फोड कालांतराने फुटतात आणि ते फुटल्यानंतर त्या ठिकाणी रुवण तयार होतात. ते रुवण झाल्यानंतर त्या ठिकाणी लालसर कलरचा चट्टा तयार होतो आणि त्याच्या जनावराच्या ज्या जिभेवर जे फोड असतात ते फुटल्यानंतर तिथून जो लालसर कलरचा फोड तयार होतो त्याच्यामधून जनावराची लाळ सारखी गळत राहते. बऱ्याच वेळेला ही लाळ जी असते ती एकदम तारेसारखी लांब असते. जनावराच्या तोंडाला फेस येतो. पायाच्या बेचक्याचं जे खूर आहे त्यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फार दीर्घकाळापर्यंत जर हा आजार राहिला तर त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात. तर जनावर लंगडते, जनावराला धाप लागते. बऱ्याच वेळेला जनावरांमध्ये जे गर्भधारणा झालेली जनावरे आहेत त्यांच्यामध्ये ॲबॉर्शन किंवा गर्भपात होण्याचा प्रकारही आपल्याला यामध्ये दिसून येतो. जनावर पायाने लंगडते. जनावराला साधारणतः 105 ते 106 डिग्री फॅरनहाईट पर्यंत ताप असतो. जनावराचं खाणं पूर्ण बंद होतं कारण जिभेवर चट्टे असतात. आपणालाही माहिती आहे की आपल्या जर जिभेवर कधी जर काही झालं तर आपल्यालाही खायला अडचण होते. त्याच्यामुळे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला या लाळ्या खुरकूत या रोगामध्ये दिसून येतात. निश्चित. सर, मला सांगा की आता पशुपालकांना एकदा कळलं की लाळ्या खुरकुता नावाचा रोग ह्या जनावराला झालेला आहे, त्यांनी काय करायचं? कसा संपर्क कोणाला करायचा आणि काय नेमक्या पद्धतीची उपचार पद्धती त्यांनी अवलंबायची? पशुधनामध्ये कोणताही आजार झाला तर मला वाटतं आपण पशुवैद्यकाचा त्वरित सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. परंतु या व्यतिरिक्तही बारीक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर पशुपालकांनी जर अवलंबल्या निश्चित आजार हा लवकर दुरुस्त होतो आणि आपल्या जनावराला झालेला आजार हा दुसऱ्या जनावरापर्यंत जात नाही. त्याच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो विषाणू आहे तो साधारणतः 6च्या खाली आणि 11च्या वर ज्या जंतुनाशकाचा pH ज्याला आपण मराठीमध्ये सामू म्हणूयात आहे त्याच्याने या विषाणूचं हे या ठिकाणी निराकरण होत असतं. मग आपल्याला अशी जंतुनाशक वापरायची की ज्याच्यामुळं हे विषाणूंचं प्रमाण या ठिकाणी कमी होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण घरगुती आपल्याला माहिती आहे की खाण्याचा सोडा असतो तो पाण्यात टाका आणि जनावराचे दिवसातून 2 ते 3 वेळेला त्याचे जे फोड आहेत, पायावरच्या जखमा आहेत त्या धुवून घ्या. दुसरी गोष्ट आहे पोटॅशियम परमॅंगनेट. अतिशय सहज उपलब्ध होणारी ही गोष्ट आहे. ती पाण्यात टाका. चिमूटभर पोटॅशियम परमॅंगनेट 1 लिटर पाण्यात टाका आणि त्याने जनावराचे ज्या जखमा आहेत तोंडावरच्या किंवा खुरातल्या त्या धुवून घ्या. ही अगदी साधी सरळ करता येणारी घरगुती. त्यानंतर जिभेवर ज्या जखमा झालेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण हळद वापरू शकतो आणि लोणी हे आपण जनावराच्या जिभेला लावू शकतो की जेणेकरून ते रुवण जे आहेत ते भरून येण्यासाठी मदत होईल. अनेक शेतकरी हे गोड तेलात बुडवलेली जी कोथिंबीर आहे ती जनावराला या ठिकाणी खाऊ घालतात. त्यांनी निश्चित जनावराला चांगला फरक पडलेला पाहायला मिळतो. आणि जनावराला जे खुराची जी जखम आहे तर त्याच्यामध्ये 5:1 या प्रमाणामध्ये पातळ डांबर आणि मोरचूत यांचं प्रमाण 5:1 प्रमाण घेऊन या जनावराला लावायचे. जखमीला लावलं तर निश्चितच त्यामध्ये चांगला फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. चुकतंय, काहीतरी प्रॉब्लेम झालेला तर आपण सगळ्यात पहिलं वैद्यकीय सल्ला मात्र घेतला पाहिजे. ही चर्चा डॉक्टर साहेब आपण अशीच चालू ठेवूया. छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला सांगा की या आजारावरती प्रतिबंधात्मक उपाय कोणते? लसीकरण हा या
आजारासाठी सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. बर. हां, साधारणतः पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये या लसीचा खर्च 5 ते 6 जास्तीत जास्त 10 रुपयापर्यंत येऊ शकतो. अच्छा. तर त्यासाठी जनावराला वर्षातून 2दा लसीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. एकदा मार्च महिन्यात करायचं आणि दुसरं जे आहे सप्टेंबर महिन्यात जर आपण पशुवैद्यकाकडून करून घेतलं लसीकरण तर आपलं जनावर या रोगाला बळी पडणार नाही. अच्छा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ठरवलं आपल्या जनावराला लसीकरण करायचंच तर 100% जर गावे या लसीकरणापासून या आजारापासून मुक्त झाली तर साहजिकच देश या आजारापासून मुक्त होईल. अगदी 100%. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऊसतोड कामगार जे असतात त्यांच्याबरोबर त्यांची जनावरं असतात आणि ते राज्यातल्या विविध भागामध्ये या कामाच्या निमित्ताने फिरत असतात. त्यांच्या जनावरांना जर लसीकरण केलेलं नसेल आणि त्यांच्या जनावरांना जर हा लाळ्या खुरकूत आजार झाला तर 100% त्याचं प्रसारण हे त्या एका गावापासून दुसऱ्या गावाला होण्यात अगदी स्थलांतरित होत असतात. स्थलांतरित होत असतात की ते स्थलांतरित झाले की ते जो तो पशु आहे बरोबर निश्चित तो सुद्धा स्थलांतरित होणार आणि त्यामुळे अर्थातच तो संसर्ग. त्याच्यामुळे या ऊसतोडी कामगारांची जी जनावर आहेत त्यांना लसीकरण होणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि ती मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. निश्चित. सर, हे झालं आता लाळ्या खुरकूत विषयी. मगाशी तुम्ही सुरुवातीला आणखीन एक प्रकार सांगितला आजाराचा, तो म्हणजे फऱ्या आजार. जनावराच्या मांडीचा जो भाग आहे त्याला फऱ्या असं म्हणतात. बर. तर हा फऱ्या आजार जो आहे तो क्लॉस्ट्रिडियम नावाचा जो एक जीवाणू आहे त्याच्यापासून होणारा आजार आहे आणि हा जीवाणू शक्यतो या फऱ्या नावाच्या भागामध्ये वाढतो, त्याची त्या ठिकाणी वाढ होते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जंतूंचं प्रसारण अधिक होतं, म्हणून या आजाराला फऱ्या आजार असं म्हटलेलं आहे. हा आजार जो आहे तो गाय, बैल आणि वासरे, नवजात वासरे शक्यतो यांना मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हशीमध्ये या जनावराचं या आजाराचं आपणाला शक्यतो प्रमाण फार कमी दिसतं किंवा नगण्य आहे, नाही म्हटलं तरी चालेल. साधारणतः आपण पाहिले की जनावरे ही जी कुपोषित असतात, जी कुपोषित जनावरे असतात ती आजाराला लवकर बळी पडतात. या आजाराच्या बाबतीत उलट आहे. जी जनावरे सदृढ आहेत, जे धष्टपुष्ट आहेत, ज्यांचं मांसपेशी या जास्त प्रगत झालेल्या आहेत, अशा जनावरांना हा आजार लवकर बाधतो. साधारणतः 6 ते 24 महिने वयाच्या जनावरांना हा आजार होतो. सर, मला सांगा या आजाराची लक्षणं काय? लक्षणांचा जर विचार केला तर आपल्याला सुरुवातीला पाहायचंय की फऱ्या या भागावर सूज आलेली आहे का. ती सूज बऱ्याच अंशी जनावराच्या मानेवर सुद्धा आलेली असते, जनावराच्या छातीपर्यंत कधी कधी सूज गेलेली आता आम्ही नवीन या पेशंटमध्ये आम्हाला दिसून आलेली आहे. परंतु फऱ्या नावाचा जो शरीराचा भाग आहे त्या ठिकाणी आपण जर दाबलं तर त्या ठिकाणी करकर किंवा ज्याला इंग्लिशमध्ये क्रेपिटेशन असं म्हणतात असा आवाज येतो. आपण कागद जर चुरगळला, कागद जर एकमेकावर घासला त्यापासून जो आवाज येतो तसा आवाज आपल्याला या जनावराच्या फऱ्या या भागात जर दाबलं तर तसा आवाज येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर या ठिकाणी दाबलं तर जनावराला भयंकर वेदना होतात आणि वेदनेमुळं जनावर वेगळा एक आवाज काढतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जनावराला भयंकर ताप असतो. 105 ते 106 डिग्री फॅरनहाईट पर्यंत जनावराचा ताप असतो. जनावराची खाण्याची काही इच्छा नसते, जनावर रवंत पूर्ण बंद करतं आणि जनावर लंगडतं किंवा जर जनावराचा आजार अतिशय तीव्र झाला तर जनावर पूर्ण आडवं आपल्याला झोपलेलं दिसून येतं. हा तीव्र स्वरूपाचा आजार आहे. जर वेळीच उपचार केला नाही तर याच्यामध्ये दगावण्याची शक्यता फार मोठी आहे. मग काय करायला पाहिजे, काय उपचार केले पाहिजे त्याच्यावरती? उपचाराची जर आपल्याला बोलायचं झालं, उपचारासंदर्भात जर बोलायचं झालं तर सुरुवात ही पशुवैद्यकाकडूनच करावी असं मला वाटतं. अतिशय तीव्र स्वरूपाचा आजार आहे. अगदी पशुपालकाला किंवा शेतकऱ्याला त्वरित लक्षात येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात आल्या आल्या आपण आपल्या जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात जा, तिथल्या पशुवैद्यकाला कल्पना द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या ठिकाणी क्रेपिटेशन किंवा असा करकर असा आवाज येतो त्या ठिकाणी उभा छेद जर घेतला तर त्या ठिकाणापासून एक स्त्राव बाहेर येतो, त्याला अतिशय उग्र असा वास असतो आणि ते जर आपण केलं तर निश्चितच जनावराला या ठिकाणी या आजारापासून थोडंसं बरे होण्यासाठी आपल्याला मदत होते. पण हा वैद्यकीयच उपचार करायचा. हा वैद्यकीयच उपचार आहे. शेतकऱ्यांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय ही गोष्ट करू नये. अगदी अगदी. तर अशा गोष्टी हे जर केल्या तर निश्चितच जनावराला आपल्याला या ठिकाणी लवकर
आराम मिळू शकतो. निश्चित. सर मला सांगा की ह्या फऱ्या आजारावरती आपल्याला जर कायमचा प्रतिबंधच घालायचा असेल, हे होऊच नाही असं जर वाटत असेल तर काय करायला हवं? हे जे 2 आजार आहेत त्याच्यावर एकत्रित लस केलेली आहे, ती सुद्धा अगदी नाममात्र किमतीमध्ये शासनाच्या दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे. ती देऊन घेणं फार महत्वाचं आहे. हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. आता आपण चर्चेत सांगितलं घटसर्प हा उल्लेख केला. ह्या आजाराविषयी आपल्याला जाणून घ्यायचं होतं आणि याची लक्षणं काय आहेत? हा जो घटसर्प आजार आहे तो मुख्यतः म्हशींचा आजार आहे. हा म्हशींमध्ये होणारा महत्वाचा आजार आहे. तो घटसर्प हा आजार ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या सोयी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत अशा ठिकाणी या आजाराचं प्रमाण आपल्याला झालेलं दिसून येतं. हा सुद्धा अतिशय तीव्र स्वरूपाचा आजार आहे. जर हा शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला लवकर लक्षात आला नाही तर जनावराचा मृत्यू 3 ते 4 दिवसात होऊ शकतो. तर हा पाश्चोरेल्ला मल्टोसिडा नावाचा जो एक जीवाणू आहे त्याच्यापासून होणारा हा आजार आहे. आणि याच्यामध्ये जनावराच्या घशाला सूज येते, जनावराच्या छातीला सूज येते आणि जनावर नाकाने श्वास घेण्याऐवजी तोंडाने श्वास घेतं आणि तोंडाने श्वास घेतल्यामुळे जनावराच्या घशातून एक घरघर असा आहे. खूप महत्वाचं हे एक लक्षण आहे. घरघर आवाज येणे हे एक महत्वाचं लक्षण असल्यामुळे तो शेतकऱ्यांना सहज ओळखू येतो. हे महत्वाचं लक्षण आपल्याला म्हशीमध्ये दिसून येतं. सर ही चर्चा अशीच आपण चालू ठेवणार आहोत. मी पुन्हा थोडीशी विश्रांती घेतो. विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सर घटसर्प ह्या विषयी आपण आता चर्चा करतो आहोत. मला सांगा की याच्यावरती प्रतिबंधात्मक असे ठोस उपाय कोणते आहेत? आतापर्यंत आपण लाळा खुरकूत पाहिला, फऱ्या पाहिला, हा तिसरा आजार आहे घटसर्प. या तिन्ही आजारामध्ये लसीकरण हे फार महत्वाचं आहे. मी आता यापूर्वी सांगितलं की फरे आणि घटसर्प या दोन्ही आजारावर एकत्रित लस शासनाकडे उपलब्ध आहे. ती शेतकऱ्यांनी देऊन घेणे हा सर्वात महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय मला या ठिकाणी आज सांगावासा वाटतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की शेतकऱ्यांनी आपली जनावरे बाजारात नेऊ नयेत, प्रदर्शनात नेऊ नयेत की ज्यांना लसीकरण केलेले नाही. सार्वजनिक जे गायराणी आहेत, कुरणी आहेत त्यांचा वापर या ठिकाणी टाळलेला बरा. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर लसीकरण हे केलंच पाहिजे आणि कोणताही जर आजार आहे असं आपल्या लक्षात आलं तर आपण ताबडतोब वैद्यकीय चाचणी ही मात्र केलीच पाहिजे आणि पशु वैद्यकीय जे तज्ञ आहेत, जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या सल्ल्यानेच आपण कोणतीही पुढची जी काही स्टेज आहे ती त्या स्टेजला गेलो पाहिजे. सर मला सांगा स्तनदाह आजार असतात हे नेमके काय आहेत? स्तनदाह म्हणजे आपण जसं मग अशी चर्चा केली की लाळ्या खुरकूत हा जो कर्दनकाळ म्हटलेला आजार आहे तसा स्तनदाह सुद्धा हा पशुपालकांसाठी कर्दनकाळ संबंधणारा आजार आहे. याच्यामध्ये जनावरांच्या उपचारावर फार खर्च होतो. आर्थिक नुकसानीचा हा आजार आहे. बऱ्याच वेळेला फार मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा जनावरांना पूर्ण पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याच्यामुळे अनेक शेतकरी या त्रासाला त्रस्त होऊन शेवटी आपलं जनावर विकून टाकतात. तर स्तनदाह किंवा कासदाह किंवा इंग्लिशमध्ये याला मस्टायटिस, शास्त्रीय भाषेत मस्टायटिस म्हणतात. हे याचे सगळं समानार्थी शब्द आहेत. तर जनावराची कास सुजणे, त्याच्यामधून दूध जे आहे ते पाण्यासारखं येणे किंवा त्याच्यामधून दुधाच्या गुठाळ्या येणे, रक्तमिश्रित दूध येणे, या सर्वांना आपण स्तनदाह असं म्हणणार आहोत. एकंदरीत कासेचा दाह याला स्तनदाह असं म्हटलेलं आहे. बरोबर. सर मला सांगा की आता हे साधारण आजाराविषयी झालं. आता ह्याची परत लक्षणं शोधून काढली पाहिजे. त्यामुळे लक्षणं कोणती आहेत आणि ह्याच्यावरती उपचार पद्धती काय हे सांगा. लक्षण आणि उपचार या गोष्टींची चर्चा करण्याआधी हा आजार होतो कसा याचा आपण 1-2 मिनिटात पाहूया. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की गोठा स्वच्छ असावा. एखाद्या पशुपालकाच्या गोठ्यातील स्तनदाहाचे प्रमाण हे त्या गोठ्यातील जनावरांचे किती हेल्दी आहेत, किती निरोगी आहेत याचा निर्देशांक दाखवतं. म्हणजे पहा स्तनदाह आजाराला किती महत्व दिलेलं आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये जर स्तनदाहाचं प्रमाण 80% असेल ते त्याला कदाचित एखाद्या वेळेस लक्षातही येणार नाही स्तनदाह झालेला आहे. याचा अर्थ त्या पशुपालकाच्या गोठ्यामध्ये सदोष व्यवस्थापन आहे असं आपण म्हणूयात. अच्छा. तर गोठ्यामध्ये ज्या वेळेस जनावर खाली बसतं त्यावेळेस तिथले जर दगड, माती, धोंडे जर त्या जनावराच्या कासेला लागले तर त्या ठिकाणी निश्चितच जनावराच्या स्तनाला आजार होऊन त्या ठिकाणी स्तनदाह होण्याची अनेक वेळेला शक्यता असते. त्याचप्रमाणे जे दूध काढणारे जे व्यक्ती असतात
त्यांची नखं वाढलेली असणं किंवा चुकीच्या पद्धतीनं दूध काढणं. अनेक दूध काढणाऱ्या व्यक्तींना हे अंगठा आणि ही 4 बोटे याच्यामध्ये स्तन धरून ओढण्याची दूध काढण्याची सवय असते. ही चुकीची आहे, ती अशास्त्रीय पद्धती आहे. अशा वेळी आपण फुल हँड मेथड किंवा ते जे आहे सड ते पूर्ण मुठीत धरून जर आपण काढलं दूध तर त्या ठिकाणी निश्चितच या जनावराला स्तनदाहापासून मुक्ती मिळू शकते. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण लक्षात घेतल्या तर निश्चितच स्तनदाह हा आजार होणार नाही. आज डॉक्टर पंकज भानुदास हासे साहेब यांना आपण आज या चर्चेमध्ये सहभागी केलं. त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने ह्या सगळ्या विषयावरती चर्चा केली आणि डॉक्टर साहेब मी तुमचे आभार मानतो. आपण इथे आलात, अगदी सविस्तर ही सगळी माहिती दिली. आमच्या शेतकरी बांधवांना ती निश्चितच आवडली असणार, त्यांनी नोंदही घेतली असेल त्या संदर्भामध्ये. आणि पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार आपण इथे आलात त्याबद्दल. आणि आपल्याला कार्यक्रम हा कसा वाटला त्याविषयी आम्हाला सूचना लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.